हाय गाईज, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी करणार आहे दिवाळीचा चिवडा। तर त्याच्यासाठी मी घेतले आहे इथे भाजके पोहे। तर पोहे मी स्वच्छ निवडून वगैरे घेतले आहेत, चाळून वगैरे इथे घेतले आहे। माझे पोहे इथे असे सादळलेले आहेत, तर मी त्याला भाजून घेणार आहे। तर चला पोह्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे चिवड्यासाठी ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे, स्वच्छ धुवून। इथे 2 कांड्या मी लसणाच्या सोलून घेतलेल्या आहे आणि ते 7-8 मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या। आणि अर्धी वाटीपेक्षा कमी चिवडा मसाला घेतला आहे। एक छोटी वाटी भरून मी काजू घेतलेले आहे, म्हणजे 10-15 काजू घेतलेले आहेत। 1 चमचा तीळ घेतलेला आहे। अर्धी वाटी मी डाळ घेतलेली आहे पंढरपुरी। अर्धी वाटी मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि पूर्ण वाटी भरून मी इथे शेंगदाणे घेतले आहे। छोटी वाटी भरून मी मीठ घेतलं आहे आणि छोटा कप अर्धा असं मी साखरेची पावडर करून घेतलेली आहे। इथे मी मोहरी घेतलेली आहे 2 चमचे, पण मी तेवढी घालणार नाही, 1च चमचा घालणार आहे। तर इथे मी पातेले गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता 2 चमचे तेल घालून घेणार आहे। 2 चमचे तेल घालून मी त्याच्यामध्ये पोहे आपले छान व्यवस्थित असे बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे। कारण पोहे ऑलरेडी माझे साधळलेले होते, आम्ही आणले ते दुकानातनं। आणि आपल्याला चिवडा पण जास्त दिवस टिकवायचा असतो, त्यामुळे त्याला व्यवस्थित आपल्याला असं तेलावरती खरपूस असं मी भाजून घेत आहे। गॅस मी बारीकच ठेवला आहे। इथे आपला पोहा मस्त कुरकुरीत झाला आहे, पाहू शकता तुम्ही। आता इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेलामध्ये मी शेंगदाणे घालून पाहत आहे की तेल तापले का। तर तेल आपलं तापलं आहे। सगळे शेंगदाणे मी त्याच्यामध्ये आता तेलामध्ये तळून घेत आहे। आणि गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे, ना फास्ट केला आहे ना बारीक केला आहे। इथं आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत। आता मी शेंगदाणे काढून डायरेक्ट आपल्या पोह्यामध्ये पातेल्यामध्ये त्या घालून घेणार आहे। पाहू शकता भांडी पण जास्त भरत नाही आणि तिथल्या तिथंच व्यवस्थित पण आपलं होतं, म्हणून मी तिथल्या तिथंच पातेले त्या गॅसवर ठेवून त्याच्यावरतीच लगेच तिथे शेंगदाणे घालून घेतले। आता मी इथे खोबऱ्याचे काप घालून घेतलेले आहेत, ते पण मी असे बारीक गॅसवरच फ्राय करत आहे। कारण गॅस फास्ट असला तर खोबरं आपलं जळून जाईल, त्यामुळे मी एकदम बारीक गॅसवरती खोबऱ्याचे काप तळून घेतले, म्हणजे कुरकुरीत पण होतात आणि टिकतात सुद्धा। आता आपले खोबऱ्याचे काप पण मी काढून घेतले आहे। आता मी इथे आपली डाळ घालून घेतली आहे। डाळ हलकी असते तर ती कढईत इकडे इकडे पसरले जाते, त्यामुळे मी ती त्या झाऱ्यामध्येच ओतून घेतली आहे आणि त्यातच मी तिथेच तिला तळून घेत आहे। तर डाळ आपल्याला जास्त तळायची नाही आहे, कारण जास्त तळल्या गेली की डाळ बारीक होते ती हा तिचा गुणधर्म आहे, त्यामुळे जास्त तळणार नाही आहे मी। पाहू शकता तुम्ही 1 मिनिटभरच मी तिला तेलामध्ये ठेवलं आहे आणि काढून घेतली आहे, पाहू शकता। आता डाळ काढून झाली आहे। आता इथे मी काजूचे तुकडे जे करून घेतले होते, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नसेल तर नाही घातले तरी चालतील। माझ्याकडे होते अवेलेबल, म्हणून मी 10-15 काजूचे तुकडे करून घेतले इथे पोह्यामध्ये घालून घेऊया। पाहू शकता आणि नक्कीच असा चिवडा तुम्ही ट्राय करून बघा। अर्धा किलोच्या प्रमाणात सगळं साहित्य मी बरोबर घेतलं आहे, काही कमी होणार नाही आणि काही जास्त होणार नाही आणि खूप छान चिवडा तयार होतो। आता मी सगळ्या जिन्नस ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आपल्या पोह्यामध्ये व्यवस्थित अशा। शेंगदाणे, खोबरं, डाळ्या आणि आपले काजूचे तुकडे असे व्यवस्थित मी त्यात मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आता त्याच तेलामध्ये मी आता चिवड्याला आपल्या फोडणी करून घेणार आहे। तर तेल आपलं तापलेलंच आहे। इथे मी लसूण फक्त फोडून घेतलेला आहे, त्याला टेस्टला, म्हणजे असं बारीक वगैरे काही केलं नाही आहे। त्या गरम तेलामध्ये मी तो सगळा लसूण घालून घेतला आहे आणि छान बारीक गॅस केलेला आहे। बारीक गॅसवरच सगळं आपल्याला करायचं आहे, म्हणजे ते कुरकुरीत होतं, नाही तर फास्ट गॅसवरती फक्त जळून जाईल आणि नरम पडेल लसूण, त्यामुळे मी बारीक गॅस केला आहे। आणि इथे मी मिरच्या पण त्याच्यासोबत घालून घेतलेल्या आहेत तेलामध्ये। त्याचबरोबर मी ते 1 चमचा मोहरी घालून घेत आहे। एक चमचा आपले पांढरे तीळ घालून घेत आहे आणि आपला भरपूर सारा कढीपत्ता। कढीपत्त्यासाठी अजिबात चिंगूपणा करू नका,
भरपूर कढीपत्ता घातल्याने टेस्ट छान येते, म्हणून मी भरपूर असा कढीपत्ता घातला आहे। आणि आता आपल्याला हे बारीक गॅसवरती एकदम आपल्याला कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथं आपला लसूण आणि कढीपत्ता असा छान कुरकुरीत झाला आहे। आता याच्यामध्ये मी बाकीचे मसाले घालून घेणार आहे। तर इथे मी मीठ घालून घेते, परफेक्ट मीठ आहे, छोटी वाटी आहे ही, पूर्ण भरून घेतलेली आहे। अर्धा किलो चिवड्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे हे। आणि हे अर्धा कप आपली पिठी साखर, अर्धा कप म्हणजे 6 चमचे आपला छोटा पोह्याचा स्पून असतो ना, 6 चमचे साखर घेतली आणि त्याची पूड केली आहे। आणि हा आपला चिवडा मसाला अर्धी वाटी। आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। पाहू शकता इथे सगळे मसाले असे मस्त तेलावरती मी मिक्स करून घेतले आहे, छान तळून घेतले। वास पण इतका छान सुटला आहे, करता करताच पूर्ण घरभर वास सुटला आहे। आणि जोपर्यंत पूर्ण घरभर वास सुटत नाही तोपर्यंत दिवाळी आहे हे समजत पण नाही, कळत पण नाही। तर पाहू शकता इथे मी सगळा मसाला आपल्या चिवड्यामध्ये घालून घेतला आहे। आता याच्यामध्ये मी थोडेसे पोहे घालून आपल्या कढईतला मसाला पण त्यात पुसून घेणार आहे। तर इथं मी आता सगळं मिक्स करणार आहे। आणि मिक्स करताना मी पातेलं गॅसवर ठेवलं आहे आणि गॅस एकदम सिम केला आहे। आणि आता मी त्या सिम गॅसवरच सगळं एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित। म्हणजेच आपला जो चिवड्यामध्ये आपण सगळे मसाले वगैरे टाकले आहेत ना, ते असे व्यवस्थित आपल्या पोह्यांना लागले जातात। त्यामुळे मी एकदम बारीक गॅसवरती सगळं व्यवस्थित असं हलवून घेणार आहे। पाहू शकता इथे सगळं मिक्स व्यवस्थित झालेलं आहे आणि आपला इथे चिवडा तयार झालेला आहे। तर कशी वाटली माझी तुम्हाला आजची रेसिपी चिवड्याची, तर नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला